Good morning, students. Problem number 7, पेज नंबर 288, 288 पानावरचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे. ऑन 15 सप्टेंबर 2019, 15 सप्टेंबर 2019, कुणाल परचेज गुड्स फ्रॉम किशोरीलाल फॉर ₹38,000. कुणालनी माल खरेदी केलेला आहे किशोरीलालकडून 38,000. माल खरेदी करणारा ड्रॉवी असतो आणि विकणारा किशोरीलाल कोण आहे? ड्रॉवर आहे. किशोरीलालने काय केले? कुणालला 38,000चा माल विकलाय. मग पहा, इन द बुक्स ऑफ किशोरीलाल हा ड्रॉवर आहे. याच्या पुस्तकात एंट्री 15 सप्टेंबर 2019, कुणाल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 38,000 बिईंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट. याची विरुद्ध एंट्री लगेच पहा. हा कुणाल ड्रॉवी यांनी खरेदी केलेला आहे परचेसेस अकाउंट डेबिट टू किशोरीलाल अकाउंट 38,000 being goods purchase on credit. And Kunal gave his acceptance after sight for 60 days on 18 September 2019 for the amount due. बिल ॲक्सेप्ट केलीची एंट्री ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये. बिल्स रिसिव्हल अकाउंट डेबिट 38,000 टू कुणाल अकाउंट 38,000 being after sight bill drawn and acceptance received. ड्रॉवीच्या पुस्तकात किशोरीलाल अकाउंट डेबिट 38,000 टू बिल्स पेबल अकाउंट 38,000 being acceptance given to bill drawn on us. त्यानंतर किशोरीलाल डिपॉझिटेड द बिल इन टू बँक फॉर कलेक्शन ऑन द सेम डे. बिल कलेक्शनला पाठवलेले आहे 18 सप्टेंबर. बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट 38,000 टू बिल्स रिसिव्हल अकाउंट 38,000 बिईंग कुणाल्स ॲक्सेप्टन्स सेंट टू बँक फॉर कलेक्शन. ड्रॉवीच्या पुस्तकात एंट्री होणार नाही बिल्स कलेक्शनला पाठवलेले आहे किशोरीलालने, कारण व्यवहार किशोरीलाल आणि बँकेत झाला, कुणालचं नाही. त्यानंतर कुणाल ऑनर्ड हिज ॲक्सेप्टन्स ऑन द ड्यू डेट. 13 तारखेला कुणालने बिलाचे पैसे देऊन टाकले. बँक चार्ज ₹150 ॲज बँक चार्जेस, आणि बँकेने ₹150 चार्जेस घेतले. किशोरीलालला पैसे मिळाले. थोडक्यात बँक अकाउंट डेबिट 37,850, बँक चार्जेस अकाउंट डेबिट 150 टू बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट 38,000 बिईंग बिल सेंट फॉर कलेक्शन ऑनर्ड ऑन द ड्यू डेट अँड बँक चार्जेस डेबिटेड. 38,000मधून 150 वजा करायचे, मग 37,850 येईल. आणि ड्रॉवीच्या पुस्तकात एंट्री बिल्स पेबल अकाउंट डेबिट 38,000 टू कॅश ऑर बँक अकाउंट 38,000 बिईंग आवर ॲक्सेप्टन्स ड्यूली ऑनर्ड ऑन द ड्यू डेट. अशा पद्धतीने सोपं गणित आहे. 288 पानावरचं आपण 289 पानावरचं पण गणित लगेच समजून घेऊ. 8 नंबरचं गणित आहे पहा. 289 पान काढायचं. शालिनी ओज ₹26,000 टू आनंद. शालिनी देणं लागते आनंदचं 26,000. म्हणजे शालिनी ड्रॉवी देणं ठेवायचं, आणि ड्रॉवर कोण आहे? आनंद. आनंद ड्रॉज अ बिल फॉर ₹21,000 ऑन शालिनी. आनंदने बिल काढलं आहे 21,000चं शालिनीवर फॉर 3 months पिरियड अँड रिसिव्ड द बॅलन्स बाय अ क्रॉस चेक. एकूण शालिनी किती देणं लागते? 26,000. त्यापैकी आनंदने किती बिल काढलं? 21,000चं. आणि बाकीचे पैसे चेकने मिळालेले, क्रॉस चेकने, म्हणजे ₹5,000 चेकने मिळालेले आहेत. एंट्री कंबाईन एंट्री केलेली आहे एकत्र. बिल्स रिसिव्हल अकाउंट डेबिट 21,000, बँक अकाउंट डेबिट 5,000 टू शालिनीज अकाउंट 26,000. इथे की लक्षात एंट्री कंबाईन सेपरेट केली असती तर अशी केली असती बा. बिल ॲक्सेप्टची बिल्स रिसिव्हल अकाउंट डेबिट टू शालिनी अकाउंट 21,000 आणि मग पैसे मिळाले चेकने. बँक अकाउंट डेबिट टू शालिनी अकाउंट 5,000 अशी केली असती. ही एकत्र केलेली फक्त. बिईंग चेक अँड ॲक्सेप्टन्स ऑफ बिल रिसिव्ड. हीच एंट्री जर विरुद्ध पुस्तकात केली असती शालिनीच्या तर कशी केली असती पहा. आनंद अकाउंट डेबिट
26,000, to bills payable account 21,000, to bank account 5,000. Being acceptance given and balance paid by check. त्यानंतर the bill was duly accepted and returned to Anand. Bill accept झाले पा. On the same day, Anand endorsed शालिनीज acceptance to विक्रम. आनंदने काय केलं, बिलाचं हस्तांतर केले. कोणाला दिलं ते? विक्रम दिले. विक्रमला दिल्यावर एंट्री पहा एंडोरची. विक्रमचं अकाउंट डेबिट 21,000 टू बिल्स रिसिव्ड अकाउंट 21,000. बीइंग शालिनीज ॲक्सेप्टन्स एंडोर्स इन फेवर ऑफ विक्रम. विरुद्ध पुस्तकात शालिनीच्या याच्यात एंट्री होणार नाही, कारण व्यवहार कोणाच झाला? आनंद आणि विक्रममध्ये. शालिनी याच्यात नो एंट्री. ऑन द ड्यू डेट, Vikram informed Anand that Shalini dishonored her acceptance and noting charges rupees 280 were paid. देय तारखेला काय झालं की बिल डिसऑनर्ड झालं, नोटिंग चार्जेसची 280. पहा, शालिनी अकाउंट डेबिट 21,280 टू विक्रम्स अकाउंट 21,280 being bill endorsed and noting charges paid. विरुद्ध पुस्तकात एंट्री कशी होईल पहा. बिल्स पेबल अकाउंट डेबिट केले 21,000, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 280 आणि टू आनंद अकाउंट 21,280. त्यानंतर आनंद then drew a new bill for 1 month on Shalini including noting charges and interest rupees 650. नवीन बिल काढायचे. नोटिंग चार्जेसची रक्कम 280 अधिक व्याजाचे 650 650. व्याजाची एंट्री करून घेऊ. शालिनी अकाउंट डेबिट 650 टू इंटरेस्ट अकाउंट 650 बिईंग इंटरेस्ट ड्यू. हीच एंट्री शालिनीच्या पुस्तकात कशी झाली असती पहा. इंटरेस्ट अकाउंट डेबिट 650 टू आनंद अकाउंट 650 बिईंग इंटरेस्ट पेएबल. त्यानंतर नवीन बिल काढायचे. नोटिंग चार्जेसचे 280 आणि व्याजाचे 650 आणि राहिलेले सर्वच पहिले 21,000. मग बिल ॲक्सेप्टची एंट्री पहा. बिल्स रिसिव्ड अकाउंट डेबिट 21,930 टू शालिनीज अकाउंट 21,930 being new bill drawn along with noting charges and interest and acceptance received. नवीन बिल स्वीकारले. नवीन बिल स्वीकारल्यानंतर एंट्री होईल. आनंद अकाउंट डेबिट 21,930 टू बिल्स पेबल अकाउंट 21,930. त्यानंतर ऑन द ड्यू डेट शालिनी ऑनर्ड हर ॲक्सेप्टन्स बाय चेक. देय तारखेला चेकने पैसे दिलेत म्हणून इथं बँक शब्द येईल. बँक अकाउंट डेबिट 21,930 टू बिल्स रिसिव्ड अकाउंट 21,930 बिईंग शालिनीज ॲक्सेप्टन्स ड्यूली ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता आपल्याला आनंद अकाउंट विचारलेले आहे. आपण हे केलेले आनंदच्या पुस्तकाच्या जर्नल एंट्री याच्यात सगळं शालिनीचं नाव आहेत पहा. ह्या एंट्रीचं पोस्टिंग केलं असतं शालिनी अकाउंट झालं असतं, पण त्यांनी आपल्याला आनंद अकाउंट विचारलेले. आनंद अकाउंट विचारल्यामुळं त्या ठिकाणी पहिला आनंद हा ड्रॉवर हे लक्षात घ्या आणि शालिनी देणं लागते त्याचं, नाही का. म्हणून आनंदच्या क्रेडिटला ड्रॉवर असल्यामुळं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 26,000 आधीच घ्यायचं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 26,000. आता आपल्याला एंट्रीचं पोस्टिंग करायचं. पहिली एंट्री पहा. आनंद अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं आहे? टू बिल्स पेबल अकाउंट 21,000 टू बँक अकाउंट 5,000. पहा पुस्तकात लिहिले तर हा शब्द आधी लिहिला आहे. टू बँक अकाउंट 5,000 टू बिल्स पेबल अकाउंट 21,000. त्यानंतर दुसरी जी एंट्री आनंद अकाउंटला क्रेडिट आहे. इथं आनंद अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बिल्स पेबल अकाउंट 21,000 बाय नोटिंग चार्जेस 280. पहा इथे लिहिलं आहे बाय बिल्स पेबल अकाउंट 21,000 बाय नोटिंग चार्जेस 280. त्यानंतर आनंदच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट 650 बाय इंटरेस्ट अकाउंट 650. त्यानंतर आनंद अकाउंटच्या डेबिटला
टू बिल्स पेबल 21,930. पाहायच्या डेबिटला टू बिल्स पेबल अकाउंट 21,930. त्यानंतर हे बी टॅली होतं गणित पाहिले. आनंद अकाउंट 47,930. इकडं पण तेवढीच येते 47,930. अशा पद्धतीने 2 गणिताचा अभ्यास केला आहे. तुम्ही 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा आणि मग गणित लिहून काढायचं.